बऱ्याचदा माझ्याच स्वभावाचा मला राग येतो, कारण त्या स्वभावामुळे अनेकांच्या अनेक गोष्टी ऐकायला लागतात. उदाहरणार्थ, कोणाला मदत करायला गेलं जर ती आर्थिक असेल तर ते पैसे ती व्यक्ती परतच करत नाही. अर्थात त्यामागे आपला देण्यामागे काही हेतू नसतो की त्यातून काही मिळावं. अपेक्षा एवढीच असते की बाबा तुझी गरज भागली तर कमीत कमी 1-2-4 महिन्यात का होईना तू ते परत करायला हवे. पण तसं होत नाही. अनेकदा मनात विचार करतो की इथून पुढे कोणाला मदत करायची नाही. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या काहींच्या बाबतीत परिस्थिती तशी निर्माण झाली तर मागचं सर्व विसरून पुन्हा तीच गोष्ट मी पुन्हा करतो. मग त्यासाठी घरच्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतो. तुमच्या स्वभावाचा लोक फायदा घेतात, तुम्हाला काही कळतच नाही, जग आता तसं राहिलेलं नाही वगैरे वगैरे. खरंच कसं वागावं हेच कळत नाही. बरं, हेच फक्त आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यात ते वारंवार घडतं. म्हणून काही वेळेस असं वाटतं की या सर्वातून बाजूला व्हावं आणि एकांत जीवन जगावं, ज्यात फक्त ध्यानधारणा असेल, मन एकाग्र करण्याची प्रक्रिया असेल आणि स्वतःच्या अंतर्जगात रममाण होणं असेल. तर खरंच पूर्वी एक ठराविक काळानंतर वानप्रस्थ आश्रम असायचा. ती संकल्पना खरोखरच चांगली होती की आता तुमचं संसारातलं किंवा सांसारिक जीवनातलं महत्त्व नव्हे, उपयोग संपलेला आहे. या ठिकाणी तुमची गरज नाही. आता तुम्ही फक्त तुमच्यात रममाण व्हा आणि स्वतःशी एकरूप व्हा आणि ते रूप बघण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आनंद मिळेल.